आपले भविष्य अक्षरावरूनही सांगता येतात. त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरून भविष्य सांगता येतं. अनेक म्हणता हातावरून भविष्य सांगता येतं. हाताच्या का ह्या असणाऱ्या रेषेवरून नाही. हातांच्या रेषेवर काय आहे काय? प्रत्येक व्यक्तीच्या हातावर रेषा आहे. कोणी हातांच्या रेषेवर भविष्य सांगत असेल? नाही, ते मान्य नाही. तुमच्या बोलण्यावरून सुद्धा भविष्य सांगता येतं. तुमच्या वाक्यामध्ये असणाऱ्या शब्दांवरून सुद्धा ओळख पडते, स्वभाव गुणाचीही पडते. तुमच्या घराच्या सभोवतालच्या वातावरणावरून सुद्धा भविष्य सांगता येतं. पाठीमागे काय घडलं, आज काय घडत आहे, उद्या काय घडणार आहे. तुमच्या भांड्यांवरून, तुमच्या घरातील असणाऱ्या वस्तूंच्या मांडणीवरून, तुमच्या शेतीवरून सुद्धा सांगता येतं तुम्ही किती अडचणीत आहात आणि तुम्ही किती प्रगतीवर आहात आणि तुमच्याजवळ किती मालमत्ता आणि संपत्ती असेल की नसेल. तुमच्या गाडी चालवण्यावरून सुद्धा भविष्य सांगता येईल. तुमच्या जेवण करताना जरी पाहण्यात आलं तुम्ही कसे जेवण करतात त्यावर सुद्धा भविष्य सांगता येईल. एवढेच नव्हे, भविष्य सांगताना तुमचा एक जरी असा शब्दांचा जसा ओघ असतो ना, तसा एक जरी किंवा 2 असेल किंवा 3 जरी किंवा क किंवा ख, उजळणी किंवा बाराखडी, हे आकडे, हे अक्षर तुम्हाला विचारल्यानंतर यात तुम्हाला कोणता आकडा आवडतो 1 ते 9 पैकी असणाऱ्या त्या व्यंजनापैकी तुम्हाला क ख ग या 26 पैकी कोणतं अक्षर आवडतं? अ आ इ ई मध्ये हा हो मध्ये तुम्हाला कोणतं आवडतं? यावरून सुद्धा सांगता येतं. जन्म राशीवरून भविष्य सांगता येतं. तिथीवार नक्षत्रावरून भविष्य सांगता येतं. तुमच्या वडिलांनी काय मागे कार्य केलेलं आहे त्यांच्या असणाऱ्या कार्याच्या आढावानुसार तुमचं सुद्धा भविष्य सांगता येतं. तुमच्या संख्येमध्ये कोण वावरतं, एक मित्राचं नाव जरी तुम्ही सांगितलं तो काय करतो त्याच्यावरूनही भविष्य सांगता येतं. भविष्य सांगण्यासाठी पंचांगच पाहिजे असं काही नाही. मी पंढरीनाथ आबा आव्हाड बोलतो.